नाशिकमधून एक मोठी बातमी येत आहे। 9 वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद। जबरी चोरी आणि किडनॅपिंग खंडणीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई। नाशिक शहरात गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठं यश मिळालं आहे। मागील 9 वर्षांपासून जबरी चोरीच्या गुन्ह्यात आणि 2 वर्षांपासून किडनॅपिंग करून खंडणी मागण्याच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने जेरबंद केले आहे। नाशिक शहर पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। संभाजी उर्फ संजय विलास कवडे वय 39 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात तसेच किडनॅपिंग करून खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात आरोपी फरार होता। त्याच्या विरोधात सीआरपीसी कलम 299 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला आरोपी श्रमिक नगर सातपूर परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संभाजी कवडे याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्याने संबंधित दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे। दरम्यान 18 जून 2026 पासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 13 फरार पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना संबंधित पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।